आज चालीसा संकल्पचा लास्ट दिवस आहे म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तला उठून मी इकडे छान पूजा करून घेतले. खरं तर मला आज मारुती मंदिरला सुद्धा जाऊन यायचं होतं, पण पाटीलपाशी टाईम नव्हता म्हणून वाटलं की चला शनिवारी नाहीतर मंगळवारी तिकडे जाऊन यायला येते. आणि या गरमीमुळे नाही, घरामध्ये सगळ्याला थंड पाणी प्यायचं आहे, पण भरून ठेवायचं टाईम आलं की ते मला चुकणं झालंय म्हणून स्वीटीला घेऊन मी हे काम करून ठेवलेले. उद्या विशालचं बर्थडे आहे म्हणून मीच एक्सायटेड होईल ते, पण त्याचं असं होतं की बर्थडेच आहे त्याच्यामध्ये तेवढं काय स्पेशल असो. आणि हे दोघी बहिणी मिळून नाही घरात एवढं पसारा करून टाकलते म्हणून त्यांना आधी बाहेर काढले, त्याच्यानंतर घर सगळं आवरायला घेतले. आणि बाहेर गेलं तर टाईल्स एवढं गरम लागलेलं त्याने थोडं पाणी घालून छान धुवून घ्यायला ते वाटलं, पण लगेच माझी स्वीटी पाय निसरून पडली आणि तिला मध्ये नेऊन झोपी घाल झोपत नाही. बाहेर इतकं छान थंड वाटलं होतं कारण बारीक तिथं पाऊस पडला होता. आता हे क्लायमेटचं काही समजणार झालंय. असो, माझे किती दिवस झाले ड्रेस फिटिंग करून घ्यायचीत म्हणलो, पण मला काय होईना झालंय. आणि कपाटाला थोडंसं इग्नोर करा. लालीसाठी नाही पाटील हे एक ड्रेस मागितला ज्याच्या क्वालिटी मला एकदम बेस्ट वाटले. हे लेसकडूनच हे ड्रेस एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलेलं आहे. सो माझे जेवढे ड्रेस फिट करायचे ते सगळे बॅगमध्ये साईडला ठेवून टाकले. बघून पाटीलच्या कपाटाचं काय हाल आहे की मन बघितल्यानंतर नाही, त्यांचं अर्ध कपाट खालीच होतं कारण त्यांचे पुरा 2-3 बॅग इस्त्रीचे कपडे भरून गेलात, मग ते पण साईडला ठेवून टाकले. सो चला असंच होतं आजचा दिवस. भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.